श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 8th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 15.6 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन नंबर 1. रेडाय ऑफ द सर्कल्स आर गिवन बिलो, फाइंड देअर एरियाज. आता आपल्याला इथं सर्कलचे काही रेडियस दिलेले आहेत आणि त्यावरून आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. ओके, आता त्यामधील फर्स्ट बघा. फर्स्ट आहे 28 सेंटीमीटर. आता आपल्याला एरियाज फाइंड करण्यासाठी त्याचा फॉर्म्युला आहे, तो आपल्याला काय लिहायचा आहे. ओके, एरिया ऑफ सर्कल ह्याचा फॉर्म्युला काय आहे तर पाय आर स्क्वेअर. ओके, आणि पाय म्हणजे 22/7 असतं आणि आर आपल्याला इथं दिलेलं आहे काय 28 आणि ह्याचा स्क्वेअर लिहायचा आहे, त्यामुळे हे काय डबल टाइम लिहायचं आहे. ओके, 28 × 28. आता बघा किती होतं, ह्यानं 7 आपण काय डिवाइड करू ह्याला. 7 1 7, 7 4 28. ओके, नंतर मग काय राहतं 22 × 4 × 28. आता फर्स्ट आपण ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. बघा 4 2 8 होतं आहे, 4 2 8 होतं आहे, राईट. 88 × 28 आलं. आता आपण काय ह्याचं म्हणजे मल्टिप्लिकेशन करूया. मी इथं काय साईडलाच करते आता. 88 × 28. ओके, 8 8 64, 8 8 64 प्लस 6 केलं किती झालं तर 70, राईट. 70 नंतर 0, 2 8 16, 6 1 कॅरी ओव्हर आलं, 2 8 16 आणि 1 17, राईट. ॲडिशन केलं 4 6 7 आणि 7 14 झालं, राईट. 1 आणि 1 2 म्हणजे किती आलेलं आहे याचं 2464. आणि आपल्याला एरिया काढायचा आहे, त्यामुळं ह्याचं युनिट काय येणार आहे स्क्वेअर, राईट. आणि इथं सेंटीमीटर, स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, आता सेकंड बघा काय आहे. सेकंड कोणता नंबर आहे तर 10.5 सेंटीमीटर. सेम इयर जसं म्हणजे वरती फॉर्म्युला यूज केला तसंच इथं करायचं आहे. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू काय पाय आर स्क्वेअर, राईट. पाय म्हणजे 22/7, आर आपल्याला इथं दिलेला आहे 10.5 × 10.5, का तर हा स्क्वेअर दिलेला आहे म्हणून, राईट. आणि बघा आता आपण भाग घालूया 7 ह्याला. 7 1 7, 7 1 7, नंतर 3 राहणार आहे, राईट. आणि इथं पॉईंट द्यायचा आहे आणि 7 5 35. ओके, म्हणजे 1.5 येतं, म्हणजे 22 × 1.5 × 10.5. ओके, फर्स्ट आपण ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. ओके, आता बघा किती होतं आहे 15 2 आपण पॉईंट नंतर देऊ. 15 2 30 होतं आहे, 0 3 कॅरी ओव्हर आलं आणि 15 2 30 आणि 3 कॅरी ओव्हरचं म्हणजे 33 झालं, राईट. म्हणजे 33 आणि पॉईंट नंतर एक नंबर आहे, म्हणजे इथंही आपल्याला इथं तसंच करायचं आहे. ओके, पॉईंट नंतर एक नंबर आला पाहिजे × 10.5. ओके, आणि म्हणजेच काय 33 × 10.5. आता आपल्याला ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके, आता मी इथं साईडला करते बघा × 33. ओके, आणि तुम्ही ही साईडला करणार असेल तर इथे एक लाईन ओढून घ्यायची आहे. 3 5 15, राईट. म्हणजे 15 आलं 0 असल्यामुळं. 3 1 3 0, सेम नंबर इथं हाच आहे त्यामुळे हेच नंबर येणार आहेत. 5 1 3 ॲडिशन करायचं आहे, किती होतं आहे बघा 5 6 4 3, राईट. म्हणजेच नंबर हा कोणता आला तर 3 4 6 5. आणि तुम्ही बघितलं तर इथं पॉईंट नंतर एकच नंबर आहे, इथंही आपल्याला पॉईंट नंतर एक नंबर ठेवायचा आहे, त्यामुळे ह्याचा आन्सर काय आलेला आहे 346.5. ओके, आणि हा एरिया असल्यामुळं ह्याचं स्क्वेअर युनिट आलेलं आहे आणि सेंटीमीटर. ओके, थर्ड नंबर आहे 17.5 सेंटीमीटर. ओके, इथंही आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर, राईट. पाय म्हणजे 22/7 आणि इथं रेडियस आपल्याला दिलेला आहे 17.5. स्क्वेअर असल्यामुळे काय 2 टाइम्स लिहायचं आहे.
ओके, नंतर आपण 7 आता काय ह्याला डिवाइड करूया. 7 1 ज 7, 7 2 ज 14 आणि 3 राहत आहे, राईट. आणि इथं आता पॉईंट येणार आहे आणि 7 5 ज 35. ओके, म्हणजे आता नंबर्स कोणते येतात बघा आता. 22 इंटू 2.5 इंटू 17.5. ओके, आता फर्स्ट आपण ह्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन करूया. ओके, आता बघा 25 2 चं 50 होत आहे, राईट. 0 आणि 5 कॅरी ओव्हर आलं. 25 2 चं 50 आणि 5 कॅरी ओव्हरचं म्हणजे किती 55 झालं. ओके, आणि पॉईंट नंतर एक नंबर आहे त्यामुळे इथंही आपल्याला तेच करायचं आहे आणि इंटू 17.5 म्हणजे आपल्याला कशाचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता पॉईंट नंतर कितीही 0 आले तर त्याची काही व्हॅल्यू नसते त्यामुळे फक्त 55 इंटू 17.5. आता आपण ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. 175 इंटू 55 हा नंबर पॉईंट आहे तो काय आपण नंतर ॲन्सर लिहिताना देऊया. ओके, आता बघा ह्याचं मल्टिप्लिकेशन काय होतं आहे ते. 5 5चं 25 2 कॅरी ओव्हर 5 5 7चं 35 प्लस 2 37 होतं आहे. 5 1चं 5 प्लस 3 8 झालं, राईट. आता 0 नंबर सेम हाच इथंही आलेला आहे त्यामुळे हेच येणार आहेत नंबर्स 5 7 8. आता आपण काय ह्याचं ॲडिशन करूया. 5 प्लस 0 5 झालं, 7 प्लस 5 12 झालं, राईट. 8 आणि 8 16 झालं, 1 कॅरी ओव्हर 6 आलं, 8 प्लस 1 9 झालं. ओके, म्हणजेच किती होतं आहे इज इक्वल टू 9 6 2 आणि 5. आणि तुम्ही बघितला तर इथं पॉईंट आलेला आहे, पॉईंट नंतर एक नंबर आहे तसंच आपल्याला इथंही काय द्यायचं आहे पॉईंट द्यायचा आहे. आणि एरिया असल्यामुळं युनिट येणार आहे स्क्वेअर आणि सेंटीमीटर. ओके, आता क्वेश्चन नंबर 2 बघूया. क्वेश्चन नंबर 2, एरियाज ऑफ सम सर्कल्स आर गिवन बिलो, फाइंड देअर डायमीटर्स. आता आपल्याला इथं काही एरियाज दिलेले आहेत सर्कलचे आणि त्यावरून आपल्याला काय डायमीटर काढायचं आहे. ओके, क्वेश्चन नंबर 1 आहे सेम तसाच क्वेश्चन नंबर 2 आहे. आपल्याला काय इथंही एरियाचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. आता आपल्याला एरिया हा दिलेला आहे म्हणजेच किती 176 आणि पाय म्हणजे 22/7 आणि काय इंटू आरचा स्क्वेअर. आणि आता आपण म्हणजे रेडियस जर काढलं तर डायमीटर लगेचच मिळतं का तर रेडियसच्या डबल असतं ते डायमीटर असतं. ओके, नेक्स्ट बघा आता 176 आणि इकडं हा जो खाली नंबर आहे डिव्हिजनला तो वरती मल्टिप्लायला होणार आहे, राईट 7. आणि हा जो म्हणजे वरती नंबर आहे मल्टिप्लायला तो खाली डिव्हिजनला जाणार आहे. ओके, म्हणजे हे दोन्ही नंबर्स ह्या साईडला येताना काही इन्व्हर्स होणार आहेत इज इक्वल टू आरचा स्क्वेअर. ओके, आणि फर्स्ट आपण काय ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. 176 इंटू 7 7 6 42, राईट. 7 7 49 प्लस 4 केलं 53. 7 1 7 प्लस 5 12. ओके, म्हणजे ह्याचं किती 1 2 32/22 इज इक्वल टू आर स्क्वेअर. ओके, नेक्स्ट आपल्याला काय आता ह्या 22 ह्याला काय डिवाइड करायचं आहे. ओके, आता बघा डायरेक्टच मी इथं करते. 22 5 जो 110 आहे, राईट. मग त्यामुळं काय 5 भाग जाणार आहे. जर असं हार्ड पडत असेल तर आपण काय असं डायरेक्ट करूया. ओके, 22 123 आणि कितीनं 5 भाग जातो ह्याचा आणि 110. ओके, मायनस केलं बघा आता 3मधून 0 गेले 3 आणि 2मधून 1 गेले 1 राहते, राईट. आणि नेक्स्ट नंबर कोणता आहे तर 2 आहे, राईट. आणि 22 आता कितीचा भाग जाणार आहे बघा 6 जण जाणार आहे म्हणजे डायरेक्ट भाग जातो 22 6 132. ओके, मायनस केलं 0 आलेलं आहे त्यामुळं आरचा स्क्वेअर इज इक्वल टू काय आलेला आहे 56. आणि तुम्ही हा जर नंबर बघितला तर तो हा कशाचाही स्क्वेअर नाही त्यामुळं आर इज इक्वल टू काय होणार आहे √56. ओके, आणि डायमीटर इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे डायमीटरचा 2 इंटू रेडियस, राईट. म्हणजेच 2 इंटू काय होणार आहे √56.
156 हा काय आपला डायमीटर होणार आहे. ओके, आता नेक्स्ट बघा 394.24 स्क्वेअर सेंटीमीटर हा आपल्याला एरिया दिलेला आहे. ओके, आता एरियाचा फॉर्म्युला सेम इथंही आपल्याला यूज करायचा आहे. एरिया इज इक्वल टू काय आहे तर पाय आर स्क्वेअर. ओके, एरिया आपल्याला दिलेला आहे 394.24 इज इक्वल टू 22/7 हा पाय झाला आणि इंटू आर स्क्वेअर. आपल्याला हा आर आधी काय काढावा लागणार आहे आणि आर वरूनच काय आपल्याला डायमीटर काढावं लागणार आहे. ओके, आता नेक्स्ट बघा आपलं काय होणार आहे तर हे जे नंबर्स आहेत म्हणजे हे डिव्हिजनला आहेत, इकडं गेल्यानंतर ते मल्टिप्लायला होणार आहेत. म्हणजे काय 394.24 इंटू 7 आणि हा मल्टिप्लायचा आहे इथं गेल्यावर ना डिव्हिजनला म्हणजे 22 इज इक्वल टू आरचा स्क्वेअर. ओके, आणि आपल्याला हा पॉईंट काढायचा आहे. पॉईंट काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं आरचा स्क्वेअर इज इक्वल टू 394.24 इंटू 7 अपॉन आणि आपल्याला हा पॉईंट काढण्यासाठी खाली आपल्याला काय करावं लागणार आहे तर मल्टिप्लाय 100 करावं लागणार आहे. ओके, आता समजा ह्या 3 पॉईंटच्या आधी इथं जर नंबर पॉईंट आला असता तर आपल्याला 1000 खाली मल्टिप्लाय करावं लागलं असतं. ओके, नंतर नेक्स्ट बघा आपल्याला काय करायचं आहे तर फर्स्ट आपण काय करूया तर ह्याचं डिव्हिजन करूया. ओके, ह्यानं ह्याला डिवाईड करूया. म्हणजे आता मी इथं साईडलाच करते. ओके, वरून सुरुवात करते मी इथं 394.24 आणि 22 आता 1 भाग जाणार आहे 22 1 22 मायनस केलं 9 मधून 2 गेले 7 3 मधून 2 गेले 1 नेक्स्टचा नंबर 4 आहे. राईट, आता बघा कितीनं भाग जातोय तर 22 7चं केलं की 154 येते. राईट, मायनस करायचं आहे 4 मधून 4 0 7 मधून 5 गेले 2 राहतात. राईट, आणि नेक्स्टचा नंबर कोणता आहे तर 2 आहे. राईट, 2 आहे आणि नंतर बघा 22 9नं भाग जातोय 198 होते. ओके, आता मायनस केलं मायनस करून किती होते 12 मधून 8 गेले किती राहिले तर 4 राहतात. राईट, आणि इथं 0 कट करून 9 येणार आहे म्हणजे फक्त 4च राहतात आणि नेक्स्टचा नंबर काय आहे तर 4 आहे. ओके, आता ह्यानं बघा आता 22 2चं डायरेक्ट भाग गेला 44चा. ओके, म्हणजे ह्याचं आणि ह्याचं डिव्हिजन काय आलेलं आहे तर 1792. ओके, ह्यानं ह्याला डिवाईड करून काय आलेलं आहे 1792 आणि इंटू 7/100. ओके, आरचा स्क्वेअर इज इक्वल टू हे आलेलं आहे म्हणून आर इज इक्वल टू काय होणार आहे आता तुम्ही बघितलं तर हे कशाचाही स्क्वेअर नाही त्यामुळे ह्या म्हणजे आपण स्क्वेअरच्या ह्याच्या नंबर्स लिहू शकत नाही. मग आपल्याला हे काही सगळे नंबर्स आहेत ते हे रूटमध्ये घ्यायचे आहेत. ओके, आर इज इक्वल टू 1792 इंटू 7/100. ओके, आणि आपल्याला हे काय आता ह्याचे फॅक्टर काढायचे आहेत 1792चे. ओके, 1792 नंतर आता बघा ह्यानं लास्टला 2 आहे त्यामुळे 2नच भाग जात असणार आहे. राईट, 2 8 16 1 राहत आहे 2 9 18 1 राहत आहे 2 6 12 नंतर वापस से 2 भाग जातोय. राईट, 2 4 8 नंतर 2 4 8 1 राहत आहे 2 8 16 नंतर 2नच भाग जातोय 2 2 4 2 2 4 आणि 2 4 8. ओके, नंतर ही 2 भाग जातोय 2 1 2 2 1 2 2 2 4 नंतर ही 2नच भाग जात असणार आहे. राईट, बघा आता किती होत आहे 2 5 10 1 राहत आहे आणि 2 7 2 6 किती येतं या इथं मला वाटतं रॉंग झालं आहे 2 मिनिट 2 1 2 2 1 2 आणि 2 2 4 आहे ना इथं 2 1 2 2 1 2 आणि 2 2 4 येते. राईट, आणि इथं बघा आता 2 5 10 1 राहिलं आणि 2 6 12 आलं. ओके, नंतर आणि 2नच भाग जातोय 2 2 4 1 राहत आहे 2 8 16. ओके, नंतर ही 2 भाग जातोय 2 1 2
2 4 8. ओके, आता 2 न 2 7 14 होणार आहे आणि आता काय 7 1 7. ओके, आता बघा हे नंबर्स किती आलेले आहेत 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे 8 वेळा 2 आलेला आहे, आपल्याला ते काय रूटमध्ये घ्यायचं आहे. ओके, 8 वेळा 2 2 इंटू 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 2 झालं. ओके, आणि नंतर इंटू 7 हे नंबर आहेत ते ॲज इट इज आपण लिहून घेऊया अपॉन काय 100. ओके, आता आपल्याला माहीत आहे हे 2 इंटू 2 म्हणजे 2चा स्क्वेअर असतो, राईट. म्हणजे हे 2 टाइम्स आहे ते आपल्याला काय स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहायचं. 2चा स्क्वेअर नंतर इंटू 2चा स्क्वेअर नंतर हे 2 टाइम्स म्हणजे 2चा स्क्वेअर झालं, नंतर हे 2 टाइम्स म्हणजे काय 2चा स्क्वेअर होतोय, राईट. आणि नंतर अजून एक नंबर इथला राहिलेला आहे 7. ओके, आणि नंतर इथं 7चा स्क्वेअर होणार आहे आणि अपॉन आता ही तुम्ही बघितलं तर हा कशाचा 100 आहे 10चा स्क्वेअर आहे, त्यामुळे इथं 10चा स्क्वेअर लिहायचा आहे. ओके, आणि हे सगळे नंबर्स आहेत ते रूटमध्ये आहेत, त्यामुळे हे रूट आणि हा स्क्वेअर आहेत ते काय सगळे कॅन्सल होणार आहेत आणि ओन्ली जे नंबर्स आहेत ते आपल्याला फक्त लिहायचे आहेत. म्हणजेच 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 7 अपॉन काय 10. ओके, आता बघा आपण काय ह्या सगळे ह्याचं काय मल्टिप्लिकेशन करूया. किती होतं आहे 2 2 4 4 2 8 8 2 16 आणि 16 7 किती होतं आहे तर 112 होतं आहे, राईट. 112 होतं आहे आणि अपॉन 10 आहे, राईट. 0 म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर एका ह्याच्या नंबरच्या आधी आपल्याला पॉईंट द्यायचा आहे, राईट. का तर इथं अपॉन 10 आलेलं आहे, तेच जर आपण 100 असतं तर आपल्याला इथं पॉईंट आला असता 2 नंबरच्या आधी आलं असतं. ओके, म्हणजेच आपला R इज इक्वल टू आलेला आहे 11.2. देअरफॉर आता डायमीटर आपल्याला काढायचं आहे. डायमीटर इज इक्वल टू 1 इंटू 11.2 असतं. ओके, म्हणजे 2 इंटू रेडियस असतं. ओके, म्हणजेच किती होतं आहे बघा, भाग घालूया आपण. 2 2 4 2 1 2 2 1 2 आणि इथं पॉईंट असल्यामुळे इथं पॉईंट येणार आहे आणि 22.4 आणि युनिट येणार आहे इथं काय सेंटीमीटर्स. ओके, आणि आपला काय डायमीटर आला. नेक्स्ट बघूया. थर्ड नंबर आहे 124.74 स्क्वेअर सेंटीमीटर. हा आपल्याला काय एरिया दिलेला आहे, राईट. आणि आपल्याला काय करायचं आहे तर डायमीटर फाइंड करायचं आहे. एरिया ऑफ ए सर्कल इज इक्वल टू काय पाय आर स्क्वेअर. हाच फॉर्म्युला काय इथंही यूज होणार आहे. ओके, एरिया आपल्याला दिलेला आहे 124.74. पाय म्हणजे 22/7 इंटू आरचा स्क्वेअर. ओके, नेक्स्ट बघा आता आपण काय करूया तर जे हे म्हणजे डिव्हिजनमध्ये आहे ते इकडं गेल्यावर ना ते मल्टिप्लायमध्ये होणार आहे 74 इंटू 7 आणि हे वरती नंबर आहे मल्टिप्लायमध्ये तो खाली डिव्हिजनमध्ये जाणार आहे 22 इज इक्वल टू आरचं स्क्वेअर. ओके, फर्स्ट आपण काय ह्या दोन्हीचं काय करूया तर म्हणजे डिव्हिजन करूया. ओके, म्हणजेच काय 124.74 डिवायडेड बाय 22. आता बघा कितीनं भाग जातोय तर 22 5चं 110 होते, राईट. 110 मायनस केलं किती होते 4मधून 0 गेले 4 2मधून 1 गेले 1 नेक्स्ट नंबर 7 आहे 7 घ्यायचा आहे, राईट. आणि 22 6 132 होते, त्यामुळे 6चा भाग जातोय 132. ओके, मायनस केलं बघा आता 7मधून 2 गेले 5 राहते 4मधून 3 गेले 1 राहते, राईट. आणि नेक्स्टचा नंबर आहे 4. आता 154. आता 22 7चं डायरेक्ट भाग जातोय 154. 7चं 154. ओके, मायनस करायचं आहे, ठीक आहे. म्हणजे ह्याचं आणि ह्याचं डिव्हिजन काय होणार आहे तर 22 1 22 आणि हे किती 5 6 आणि 7. ओके,
म्हणजे आरचा स्क्वेअर इज इक्वल टू काय आलेलं आहे 5, 6, 7 इंटू 7. आता आपण काय ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. ओके बघा आता मी ह्या साईडला करते 567 इंटू 7. 7 7 49 राईट आणि 7 6 42 प्लस 4 केलं 46 होत आहे आणि 7 5 35 प्लस 4 केलं 39 झालं. ओके म्हणजेच आरचा स्क्वेअर इज इक्वल टू 3969 होते. ओके म्हणजेच आर इज इक्वल टू रूट 3969 होणार आहे. ओके आता आपल्याला काय करायचे तर ह्याचे फॅक्टर काढायचे आहेत. ओके आपण 3969चे काय फॅक्टर काढूया. 3969 आता बघितलं तर तुम्ही हे सगळे नंबर्स आहेत ते 3 काय डिवाइड होणार आहेत. 3 1 3, 3 3 9, 3 2 6, 3 3 9. ओके नंतर आणि लास्टला 3 आहे त्यामुळे 3 भाग जात असणार आहे. बघूया 3 4 12 1 राहतं या नंतर आणि 3 4 12 1 3 1 3. ओके नेक्स्ट ही 1 बघूया आता 3 डिवाइड होत असणार आहे. 3 1 3 नंतर 1 राहिलं आणि किती 3 4 12 नंतर 2 राहतं आहे 3 7 21. ओके आणि नंतर बघा आता 7 3नच भाग जातोय कारण 3 4 12 होते 2 राहतं या आणि 3 9 27. ओके आता 3 भाग जात नाही डायरेक्ट बघा आता 7 जातोय 7 7 49 आणि 7 1 7. ओके म्हणजे ह्याचे फॅक्टर आर इज इक्वल टू रूट याचे फॅक्टर किती आलेले आहेत म्हणजे 3 आहे 4 टाइम्स आलेला आहे. 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 आणि 7 2 टाइम्स म्हणजे 7 इंटू 7. ओके म्हणजेच आर इज इक्वल टू आता हे जे नंबर्स 2 टाइम्स आलेले आहेत ते काय आपल्याला म्हणजे स्क्वेअरमध्ये लिहायचे. 3 इंटू 3 म्हणजे 3चा स्क्वेअर इथंही 3चा स्क्वेअर आणि इथं काय 7चा स्क्वेअर. ओके आणि नंतर आपले त्यामुळे हे रूटमध्ये स्क्वेअरमध्ये आहे त्यामुळे हे रूट आणि हा स्क्वेअर काय कॅन्सल होणार आहेत. त्यामुळे आर इज इक्वल टू 3 इंटू 3 इंटू 7 राईट. म्हणजे बघा आता 3 3 9 आणि 9 7 63 होते राईट. म्हणजेच आर इज इक्वल टू 63 आलेलं आहे सेंटीमीटर राईट. आणि आता आपल्याला डायमीटर काढायचं आहे आणि डायमीटर इज इक्वल टू काय असतं 2r असतं राईट. 2 इंटू आर असतं म्हणजेच 2 इंटू 63 तर भाग घालून बघा किती होते 2 3 6 राईट आणि 2 6 12. ओके म्हणजे 226 येते 226 आणि हे काय आहे तर डायमीटर आहे त्यामुळे युनिट सेंटीमीटर येणार आहे. ओके आता आपण काय नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 3 डायमीटर ऑफ द सर्क्युलर गार्डन इज 42 मीटर. आता आपल्याला इथं फिगर दिलेली आहे तर सर्क्युलर गार्डन हे दाखवलेलं आहे. आतला सर्कल आहे तो राईट हे सर्क्युलर गार्डन आहे आणि त्याचा डायमीटर दिलेला आहे 42 सेंटीमीटर. ओके नंतर देअर इज ए 3.5 मीटर वाईड रोड अराउंड द गार्डन आणि त्याच्या म्हणजे भोवती गार्डनच्या भोवती रोड आहे आणि त्याचा वाईड दिलेला आहे 3.5 मीटर. ओके आणि फाइंड द एरिया ऑफ द रोड आणि हा जो रोड आहे त्याचा आपल्याला काय एरिया फाइंड करायचा आहे. ओके त्यासाठी फर्स्ट आपल्याला हे सर्क्युलर गार्डन आहे त्याचा एरिया फाइंड करावा लागणार आहे. नंतर हे जे म्हणजे आउटर सर्कल आहे त्याचा एरिया फाइंड करावा लागणार आहे. नंतर ह्या रोडचा एरिया म्हणजेच काय होणार आहे आउटर सर्कलचा एरिया मायनस म्हणजे ह्या गार्डनचा म्हणजे एरिया. ओके आता फर्स्ट आपण काय स्टेप बाय स्टेप एक 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 म्हणजे एरिया काढत जाऊ. ओके आता बघा फर्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे डायमीटर ऑफ द सर्क्युलर गार्डन इज 42 सेंटीमीटर. ओके त्यामुळे त्याचा रेडियस ह्याच्या हाफ होणार आहे. देअरफॉर रेडियस ऑफ गार्डन
इज किती 42/2 म्हणजेच 2 1 2 2 2 4 2 1 नंतर मग किती होणार आहे 21 मीटर. राईट, हा रेडियस झाला. इथून इथपर्यंतचा हा रेडियस होणार. नंतर आता आपण काय फर्स्ट या गार्डनचा एरिया काढूया. एरिया ऑफ सर्क्युलर गार्डन, त्याचा आता आपल्याला म्हणजे एरिया काढण्याचा फॉर्म्युला काय आहे, पाय आर स्क्वेअर सर्कलच्या, राईट, इज इक्वल टू 22/7 इंटू रेडियस आपण काढलेला आहे 21 इंटू 21. ओके, 7 डिवाइड होत आहे. 7 1 7, 7 3 21 म्हणजे किती 22 इंटू 3 इंटू 21. ओके, आता बघा काय होत आहे 22 3 66 इंटू 21. आता आपण इथंच करूया हे 66 इंटू 21 म्हणजे किती होणार आहे 21 6 126 होत आहे. राईट, 126 म्हणजे 6 आणि 12 कॅरी ओव्हर आलं आणि 21 6 126 प्लस 12 म्हणजे 138 येते. राईट, म्हणजे ह्याचा एरिया काय होते 1386 आणि एरिया असल्यामुळे युनिट स्क्वेअर होणार आहे. ओके, स्क्वेअर मीटर, मीटरमध्ये दिलेलं आहे आपल्याला लेंथ, त्यामुळं मीटर, स्क्वेअर मीटर. ओके, एरिया ऑफ सर्क्युलर गार्डन आपण काढलं. आता आपण काय हे जे आउटर सर्कल आहे त्याचा आपण काय एरिया काढूया आणि त्यासाठी आपल्याला काय आता म्हणजे रेडियस माहीत असणं गरजेचं आहे. आता तुम्ही आतल्या ह्याचा बघितलं तर सर्कलचा आपण 21 काढला होता. राईट, आता इथून इथपर्यंतचा हा रेडियस असणार आहे. ह्याचा आपल्याला म्हणजे रेडियस काढायचं आहे आणि त्यामुळं 21 हे 21 प्लस हे केलं की तो रेडियस निघतो. ओके, रेडियस ऑफ आउटर सर्कल इज इक्वल टू R प्लस 3.5. ओके, म्हणजेच किती होणार आहे 21 प्लस 3.5. ओके, आता प्लस करून काय येणार आहे 0.5 4 आणि 2 24.5 आणि मीटर. ओके, हा रेडियस आलेला आहे आउटर सर्कलचा. आता आपण काय करूया एरिया काढूया त्याचा. एरिया ऑफ आउटर सर्कल काय होणार आहे तर पाय आर स्क्वेअर ह्याचा हा फॉर्म्युला आहे. ओके, म्हणजे 22/7 इंटू रेडियस आपण काढलेला आहे 24.5 इंटू 24.5. ओके, आणि आता 7ने डिवाइड करायचं आहे. किती होते बघा 7 1 7 7 3 21. ओके, 3 राहते, आता पॉईंट येणार आहे 3 राहते आणि 5 म्हणाल्यानंतर 7 5 35. ओके, म्हणजे 22 इंटू 3.5 इंटू 24.5. ओके, आता फर्स्ट आपण ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया. ओके, म्हणजेच आता मी इथंच करते साईडला 35 इंटू 22. राईट, आता 22 5 किती होतं 22 5 110 होतं. राईट, 0 आलं आणि कॅरी ओव्हर 11 आलेलं आहे आणि 22 3 66 झालं आणि प्लस 11 केलं की किती होणार आहे 77. ओके, म्हणजेच ह्याचं आपण मल्टिप्लिकेशन केलं ते किती आलेलं आहे 770 आणि इथं पॉईंट इंटू 24.5 म्हणजे हे काही ह्याची व्हॅल्यू काही नसते म्हणजे 77. ओके, आता आपण ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया 245 इंटू 77. 7 5 35 3 कॅरी ओव्हर गेलं 5 खाली आले. नंतर 7 4 28 प्लस 3 म्हणजे 31. ओके, नंतर 7 2 14 प्लस 3 17 0. आता इथंही 7 नंबर आलेला आहे त्यामुळे इथं नंबर्स इथं हेच येणार आहेत 5 1
7 1. आता आपण ॲडिशन करूया ह्याचं. 5 + 1 6 झालं, 7 + 1 8 झालं, 7 + 1 8 झालं, 1. म्हणजे काय आलेलं आहे ह्याचं 1 8 8 6. आणि आता बघितलं तर तुम्ही म्हणजे पॉईंट नंतर एकच नंबर आहे, तसंच आपल्याला इथंही पॉईंट द्यायचा आहे, राईट. आणि हे एरिया असल्यामुळे ह्याचं युनिट येणार आहे स्क्वेअर मीटर. नेक्स्ट आता आपल्याला आपण बघितलं तर आपल्याला दोन्हीही म्हणजे आपण एरिया हे केलेले आहे, सर्कलचे एरिया फाइंड केलेले आहेत. ओके, आता आपल्याला एरिया ऑफ रोड काढायचा आहे. एरिया ऑफ रोड इज इक्वल टू काय होणार आहे, एरिया ऑफ आउटर सर्कल मायनस राईट एरिया ऑफ सर्क्युलर गार्डन, राईट. म्हणजेच आता आपण आउटर सर्कलचा एरिया काढलेला आहे, हा आहे, राईट 1886.5. आणि सर्क्युलर गार्डनचा काढलेला आहे तो किती आहे तर 1386, राईट. आणि आता आपण बघूया ह्याचं काय मायनस करूया, बघूया किती होते. 0.5 ॲज इट इज येणार. 6 मधून 6 गेले 0, 8 मधून 8 गेले 0 राहिले, 8 मधून 3 गेले 5 राहतात. ओके 110. म्हणजे ह्याचं किती आलेलं आहे एरिया ऑफ रोड 500.5. आणि युनिट येणार आहे स्क्वेअर आणि मीटरमध्ये लेंथ आहे त्यामुळे स्क्वेअर मीटर. ओके, आता क्वेश्चन नंबर 4. फाइंड द एरिया ऑफ द सर्कल इफ इट्स सर्कम्फरन्स इज 88 सेंटीमीटर. आता आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे सर्कलचा आणि सर्कम्फरन्स सांगितलेला आहे 88 सेंटीमीटर. म्हणजे फर्स्ट आपल्याला सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आहे तो घ्यावा लागणार आहे, त्याच्या सहाय्याने आपल्याला रेडियस फाइंड करावं लागणार आहे. ओके, सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2πr. ओके, आणि सर्कम्फरन्स दिलेला आहे 88 इज इक्वल टू 2 × 22/7 × r. आपल्याला r काय फाइंड करायचं आहे आणि नंतर आपल्याला एरिया काढायचा आहे. ओके, म्हणजेच आता बघा 88 × आता काय हे म्हणजे डिव्हिजनमध्ये असतं, इकडं आल्यानंतर ते मल्टिप्लिकेशनमध्ये होणार आहे. आणि हे जे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत ते ह्या साईडला आल्यानंतर काय डिव्हिजनमध्ये होणार आहेत. 2 × 22 इज इक्वल टू r. ओके, नंतर भाग जातोय बघा 22 न भाग जातोय डायरेक्ट, राईट 1 आणि 4 22 4 88. ओके, आणि 4 7 28/2 इज इक्वल टू रेडियस. म्हणजेच रेडियस किती आलेला आहे 2 1 2 2 4 8 म्हणजेच किती आलेला आहे 14. ओके 14 आणि हे काय सेंटीमीटरमध्ये आहे त्यामुळं सेंटीमीटर. आणि आता आपल्याला रेडियस माहीत झालेला आहे त्यामुळे आता एरिया ऑफ सर्कल ह्याचा फॉर्म्युला यूज करून काय एरिया फाइंड करायचा आहे. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू काय आहे त्याचा फॉर्म्युला πr² इज इक्वल टू. आणि हे जे फॉर्म्युले आहेत ते आपल्याला काय परफेक्ट लळणं पाहिजेतच. पाय असतं 22/7, रेडियस आपण काढलेला आहे 14 × 14. ओके, का तर स्क्वेअर आहे म्हणून. आणि 7 आपण डिवाइड करूया 7 1 7 7 2 14. ओके, म्हणजे 22 × 2 × 14. 22 2 44 होते, राईट. म्हणजे 44 × 14, राईट. आता आपण ह्याचं बघूया आता म्हणजे मल्टिप्लाय करूया. 14 4 किती होतंय 56, राईट. 6 आणि 5 कॅरी ओव्हर आलं आणि 14 4 56 प्लस 5 केलं 61 आलेलं आहे. म्हणजे 616 स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये आहे त्यामुळे सेंटीमीटर येणार आहे, राईट.
म्हणजे एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ सर्कल इज 616 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, तर स्टुडंट्स अशा पद्धतीने आपले बघा आता प्रॅक्टिस सेट 15.6 काही शिकून सॉल्व झाले आहेत. ओके, तर माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.